तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7वीचा हिंदीचा पेपर. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. त्यातलं पहिलं आकृती पूर्ण कीजिए 2 मार्कांसाठी असणार आहे. आकृती पूर्ण कीजिए हा पण 2 मार्कांसाठी असणार आहे. तिसरा प्रश्न निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखो. 1 मार्कांसाठी मेरा परिवार इस विषय पर अपने 20 से 30 शब्दों में लिखिए. 2 मार्कांसाठी असणार आहे. प्रश्न 2 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 1 शब्द में उत्तर लिखिए. 2 मार्कांसाठी दिए गए शब्दों का लययुक्त शब्द लिखिए. 1 मार्कांसाठी किन्हीं 4 औषधी वनस्पतियों की नाम लिखिए. 1 मार्कांसाठी असणार आहे. प्रश्न 4 तुम्हें सौंफ फूल पसंद है. शब्द लिखित मुद्दों के आधार पर लिखिए. फूल का नाम, रंग, उपयोग. 2 मार्कांसाठी असणार आहे. तर व्याकरण. प्रश्न 3 सूचनाओं के अनुसार कृतियाँ पूर्ण कीजिए. लिंग का भेद लिखो. 1 मार्कांसाठी निम्नलिखित विराम के चिन्हों के नाम लिखिए. 1 मार्कांसाठी निम्नलिखित वाक्यों में संज्ञा का भेद लिखिए. 1 मार्कांसाठी निम्नलिखित वाक्य में से काल का भेद लिखिए. 1 मार्कांसाठी रचनात्मक लेखन 3 मार्कांसाठी असणार आहे. त्यातलं एका विषयावर निबंध लिहायचा आहे. एक मेरा गाव आणि मेरी पाठशाला यावर एकावर निबंध लिहायचा आहे 3 मार्कांसाठी. असा आपला पेपर पॅटर्न असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आज आपण इथेच थांबूया.